आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, यंदा पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या नशिबी हाल अपेष्टांची पेरणी झाली। शेतात बी पडायच्या आधी संकटांची बीज रुजली गेली आहेत। शेतकरी पेट्रोल डिझेलच्या नंतर आता खतांसाठी रांगेत उभा आहे आणि हीच मोठी शोकांतिका आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांनी आधी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। मशागत महागली, वाहतूक उत्पादन खर्च गगनाला भिडला आणि आता युरिया आणि इतर रासायनिक खतांसाठी भल्या पहाटेपासून रांगेत उभं राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। खरीप हंगाम सुरू झाला, पण शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं संकटांचं शुक्ल काष्ट काही केलं संपायचे नाव घेत नाहीये। शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर महागाईचे काळे कुठ्ठ ढग दाटून आलेत। डिझेल महाग, बियाणं महाग, औषध महाग, खतं महाग आणि त्यात भर म्हणून खतांची टंचाई। खताच्या दुकानांच्या बाहेर लागलेल्या या अंतहीन रांगा खतासाठी आहेत। आणखी संतापजनक बाब यातली ही आहे की संकटाच्या या काळात सुद्धा काही साठेबाज आणि काळा बाजार करणारे शेतकऱ्यांच्या विवंचनेवर नफा कमवू पाहतायत। एका बाजूला शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय, दुसऱ्या बाजूला काही जण त्याच्या घामातून सोनं कमवतायत। म्हणूनच खतांच्या काळा बाजारात करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी। केवळ नोटिसा, पंचनामे किंवा कागदी कारवाई पुरेशी नाहीये। कृषी विभागाच्या फिरत्या पथकांनी अशा साठेबाजांवर थेट गुन्हे दाखल करायला हवेत, परवाने रद्द करायला हवेत, पण पुरवठा सुद्धा तितका सुरळीत करणं गरजेचं आहे। कारण जे शेतकऱ्यांच्या अडचणींवर व्यापार करतात त्यांच्यावर दयेची नाही, कायद्याची भाषा चालली पाहिजे। सरकारनं ऑनलाईन बुकिंग, डिजिटल वितरण व्यवस्था, ॲग्रीस्टेक सारखे अनेक उपक्रम राबवले। हेतू चांगला आहे, पण वास्तवात अनेक शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान मदतीपेक्षा नवा अडथळा ठरतंय का? ज्याच्या हातात स्मार्टफोन नाही, ज्याला इंटरनेटची सवय नाही, त्याच्यासाठी ही डिजिटल व्यवस्था अनेकदा आणखी एक रांग बनते। आणि या सगळ्या वेदनांच्या मुळाशी एकच सवाल आज उभा आहे। उत्पादन खर्च वाढतोय, पण उत्पन्न वाढत नाहीये। शेतकरी प्रत्येक हंगामात अधिक पैसा गुंतवतो, अधिक जोखीम घेतो, निसर्गाशी झुंजतो, बाजाराशी झुंजतो, व्यवस्थेशी झुंजतो, पण शेवटी त्याच्या मालाला मिळणारा भाव मात्र त्याच्या घामाचा, कष्टाचा आणि त्यागाचा सन्मान करत नाही। म्हणून आज गरज केवळ खतांच्या रेशनिंगची नाही, केवळ बैठका, आढावे, घोषणांची नाही। शेतकऱ्याला हवी आहे पुरेशा खतांची हमी, काळा बाजार मुक्त व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्पादनावर खर्चावर आधारित हमी भावाची ठोस आणि कायदेशीर खात्री। तरच इथला शेतकरी जगू शकेल। पण बघा,